आता आपण बघूयात राजकीय घडामोडींबद्दलच्या टॉप 9 बातम्या। विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात। दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटणार। ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता। लोकसभा निकालापूर्वीच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी तयारी सुरू। बावनकुळेंकडून बैठकांचा धडाका तर अजितदादा गटाची मुंबईत बैठक। महायुतीचे नेते विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील। भाजपला सर्वाधिक जास्त जागा मिळतील। दोन्ही मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। शिंदे फडणवीसांनी आनंदराव अडसूळांना राज्यपाल पदाचं आमिष दिलं। त्यांचा निवडणुकीपुरता वापर झाला। अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंचा आरोप। अडसूळांना राज्यपाल पद मिळणार नसल्याचाही दावा। नागपुरातले मवियाचे उमेदवार विकास ठाकरेंना विजयाचा विश्वास। निकालाची धाकधूक नाही, आपण निवडणूक लढायची असते। कुणीही आपला पराभव होणार नाही असं समजू नये, विकास ठाकरेंचं वक्तव्य। राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव। जितेंद्र आव्हाडांचा संताप। आव्हाड महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे लढत। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी तर भाजपकडून विरंजन डावखरे मैदानात। शिंदे गटही कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवार देणार। सूत्रांची माहिती तर शिंदे गट विधान परिषदेच्या 4ही जागा लढणार असल्याची माहिती। सोनिया दुहान यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाची तारीख ठरली। 10 जूनच्या वर्धापन दिनाला सोनिया दुहान अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता।